अचानक आलेल्या पावसामुळे शहर आणि उपनगरात वीज पुरवठा खंडित होणे, रस्त्यावर पाण्याचे तळे साचणे, खड्डे पडणे, वाहतुकीत अडथळा निर्माण होणे यांच्यासह दैनंदिन जीवनात विस्कळीत झाले आहे. यामुळे पुणेकरांचे खूप मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. पुणे शहरामध्ये 18.5 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यानंतर 8:30 पर्यंतच्या नोंदीनुसार पुणे शहर परिसरात तब्बल 95 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी मेघगर्जनेसह शहर व परिसरात पाऊस कोसळला. मंगळवारी देखील मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामानशास्त्र विभागाने वर्तवलं आहे. पावसामुळे सहकारनगर, बिबेवाडी, कोरेगाव पार्क तसेच विश्रामवाडी, टिंगरेनगर, कळस, धानोरी यांच्यासह परिसरातील काही ठिकाणी पाणी काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या होत्या. कोंढवा येथील NIB परिसरात झाड कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्याचबरोबर गल्लोगल्ली पाणी साठल्याने काही मोटारसायकली वाहून गेल्या होत्या. या पावसामुळे धरण क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे प्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.